पर्वतों को देखूंगा मैं, कौन है मददगार मेरा, कौन है मददगार मेरा मददगार प्रभु है, मेरा मददगार प्रभु है। प्रेज़ द लॉर्ड। मैं प्रभु का धन्यवाद करता हूँ। मी परमेश्वराची स्तुती करतो, त्याला धन्यवाद देतो, कारण की तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे। मी या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये आहे सध्या, आणि मी या ठिकाणी सेवकासाठी आलेलो आहे। प्रभूला धन्यवाद की प्रभूने मला या ठिकाणी सुखरूप घेऊन आलेला आहे। आणि मी येत असताना प्रियांनो, जे मोठे मोठे पहाड किंवा जे पर्वत तुम्हाला दिसतात, ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छित आहे। या ठिकाणी खूप मोठा डोंगर आहे, खूप मोठा डोंगर आहे, तो झाकलेला आहे सध्या। परंतु ह्या पर्वताकडे पाहून मला प्रभूला धन्यवाद दिला की खरोखर प्रभू, जो प्रभूचा दास दावीद म्हणतो 121 अध्याय वचन 1 मध्ये, स्तोत्रसंहिता 121 अध्याय वचन 1 मध्ये म्हणलेलं आहे की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल। जो आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, याचपासून मला सहाय्य येतं। आणि मग ह्या गोष्टीचा मी विचार करत असताना मी प्रभूला धन्यवाद दिला की प्रभू, खरोखर जर मी बघितलं, हे खूप मोठा पर्वत आहे किंवा खूप मोठा डोंगर आहे, मी जर ह्या डोंगराला बोललो की तुम्हाला सहाय्य कर, तो ह्यो डोंगर कधीही सहाय्य करणार नाही। किंवा तुम्ही जरी बोलले प्रियांनो या डोंगराला की तुम्ही त्या डोंगराला बोला की डोंगरा तुम्हाला सहाय्य कर, पण तो कधीही तुम्हाला सहाय्य करणार नाही, तो कधीही तुमची मदत करणार नाही, तो कधीही तुमच्यासाठी धावून येणार नाही। परंतु तो दास म्हणतो की जो आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, याच्यापासून मला सहाय्य येतं। म्हणजे लक्षात ठेवा, कितीतरी मोठा डोंगर जरी असला तर तो डोंगर तुम्हाला सहाय्य करू शकत नाही, परंतु जो डोंगराला निर्माण करणार आहे, जो जिवंत आहे, जो सजीव आहे, तो आम्हाला सहाय्य करणार आहे। आणि शास्त्र आम्हाला सांगतं की जो दावीद आहे, का बरं त्या पर्वताकडे नजर त्यांनी लावलेली आहे, का बरं तो त्या डोंगराकडे पाहत आहे। आणि परमेश्वराला धन्यवाद देते की त्या वचनाद्वारे परमेश्वर माझ्या संग बोललेला आहे, आणि ते वचन मी तुम्हाला शेअर करू इच्छित आहे की यासाठी तो म्हणतो की प्रभू, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल। तुम्हाला माहिती आहे की पर्वताकडे तो का पाहतो, पर्वताकडे का त्याने दृष्टी लावलेली आहे, तर त्याचं कारण एक आहे की स्तोत्रसंहिता 133 अध्याय आणि वचन 3 मध्ये सांगितलेलं आहे की त्या पर्वतावर त्यानं आनंदकालिक जीवन देण्याचं ठरवलं आहे। म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा, म्हणून तर दावीद म्हणतो की त्याच्याकडे माझी दृष्टी आहे। आज आमचा पर्वत कोण आहे? जर आम्ही शास्त्र जर बारकाईने वाचलं तर आमचा पर्वत फक्त एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे। तो आमचा गड, तो आमचा दुर्ग आहे, आणि त्याच्यावर आम्ही भाव ठेवला पाहिजे, त्याच्यावर आमची नजर ठेवली पाहिजे, आम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे, कारण की का त्यानं आम्हाला सर्वकालिक आनंद जीवन देण्याचं ठरवलेलं आहे। प्रेज द लॉर्ड। या वचनाच्याद्वारे परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो आणि तुम्हाला आशीर्वादित करो। आमेन। प्रेज द लॉर्ड।